सोलापूरमध्ये एका टेक्स्टाईल युनिटमध्ये आग लागून दुर्दैवी घटना घडली. यात 8 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. घटनेबद्दल ऐकून माझे मन व्यथित झाले असे म्हणत पंतप्रधानांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली. सोलापुरातील अक्कलकोट रोड MIDC भागांमधील एका टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागली होती. या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या 100हून अधिक गाड्या पाण्याचा मारा केल्यानंतर सायंकाळी 8 वाजल्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्स्टाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आगीच्या घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याने मी व्यथित आहे. ज्यांनी या घटनेत आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या प्रति मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करतो. PMNRF मधून मृतांच्या वारसांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000ची मदत करण्यात येईल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.